विद्यार्थी मित्रांनो, कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तिन्ही एकत्र जर आले तर काय तयार होतंय? एकदम बरोबर आहे, वाक्य, सेंटेन्स. तर आज आपण आपल्या इंग्लिशमधला आता नवीन पाठ शिकूया, सेंटेन्स फॉर्मेशन. चला उघडा आपलं पुस्तक आणि काढा चॅप्टर नंबर 28. चला तर पाहूया चॅप्टर नंबर 28, सेंटेन्स फॉर्मेशन. आणि हे सगळं कशावर आधारित आहे? टेन्सवर, काळावर. मग तुम्हाला या प्रकरणासाठी सिंपल टेन्सेसचा सराव पाहिजे, कंटिन्यूअस टेन्सेसचा सराव पाहिजे. साधे वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, चालू वर्तमानकाळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ, त्याचप्रमाणे पूर्ण काळ याचाही तुम्ही थोडासा अभ्यास केला तर हे प्रकरण तुम्हाला फार सोपं जाईल. पहा क्वेश्चन, सिंपल सॅम्पल क्वेश्चन्स पाहूया आपण आता. क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करा युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. क्रियापदाचं योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. सोनाली डॅश डॅश अँड ॲपल. मग सोनाली ईट येणार नाही आहे, सोनाली ईट्स. तृतीय पुरुषी एकवचनी करता जर असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, म्हणून हे एकवचन असल्यामुळं इथं साधा वर्तमान काळामध्ये करता अधिक क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतो. मुलांनो, हा नियम लक्षात ठेवा. मग सोनाली ईट्स अँड ॲपल ह्या पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय आहे? पुढच्या प्रश्नात बघा बरं, क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे? तर लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा अँड चूज द करेक्ट सेंटेन्स. आणि योग्य वाक्य निवडा. ह्या चित्राकडे बघून मुलगा आहे, हा बॉल आकाशात आहे आणि दोघांचे हात वर आहेत. द चिल्ड्रन आर प्ले. चिल्ड्रन आर प्ले, आरच्या पुढं तर क्रियापदाला आयएनजी रूप येतं, हे चुकलं. द चिल्ड्रन प्लेज. मुलं खेळतात, नाही चुकलं. द चिल्ड्रन आर प्लेईंग ही चालू क्रिया आहे, दोघांचे हात वर आहेत, सध्या चालू आहे, म्हणून द चिल्ड्रन आर प्लेईंग चालू काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढं मुख्य क्रियापदाला आयएनजी रूप येत असतं, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचं. चिल्ड्रन इज प्लेइंग येणार नाही, कारण चिल्ड्रन अनेक वचन आहे, अनेक वचनाच्या पुढं आर येते. ऐका नाही, सोपं. पहा पुढचा सॅम्पल क्वेश्चन 3. तर काय दिलंय सॅम्पल क्वेश्चन 3 मध्ये? बघा, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. इनकरेक्ट म्हणजेच काय रे? चुकीचा. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. आपल्याला चुकीचं वाक्य हे शोधून काढायचं फ्रॉम द गिवन सेंटेन्स, या दिलेल्या वाक्यामधून. पहिलं, ही केम यस्टरडे. साधा भूतकाळ, कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप, बरोबर आहे, तो काल आला. ही विल कम टुमारो, तो उद्या येईल, हे पण बरोबर आहे. ही कम्स यस्टरडे, अरे चुकलं ना रे. साध्या वर्तमान काळामध्ये कर्ताधिक क्रियापदाचे वर पहिले लूप, पण यस्टरडे म्हणजे भूतकाळात गेला, ह्या शब्द चुकला, म्हणून प्रश्न 3चं उत्तर आहे पर्याय नंबर 3. चौथं वाचू तरी. ही इज कमिंग, तो येत आहे, हे आहे चालू वर्तमान काळ. ही इज कमिंग टुडे इन द इव्हिनिंग, आज तो सायंकाळी येत आहे. कळालं, म्हणून उत्तर चुकीचं कोणतं? पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न काय दिले? 4, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता योग्य तुम्हाला वाक्य निवडायचं आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. काय पहिलं वाक्य? द बॉईज डिड नॉट इटिंग एनिथिंग. मुलांनी दुसरं काहीही खाल्लं नाही. द बॉईज डिड नॉट एट एनिथिंग. मुलांनी डिड नॉट म्हणजे काय? नाही. एट म्हणजे खाल्ले. आता हे डिड नॉट जर आला असेल तर ईट यायला पाहिजे, पण इथं आलं एट, म्हणून हे पण चुकलं. चला पुढचा पर्याय काय दिला आहे? पुढचा पर्याय दिलेला आहे द बॉईज डिड नॉट ईट एनिथिंग. मुलांनी काहीही खाल्लं नाही, हे बरोबर आहे. द बॉईज डिड नॉट ईट एनिथिंग. डिड नॉट आलं तर क्रियापदाचं पहिलं रूप यायला पाहिजे, ते आलंय, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3 हे करेक्ट आहे.
द बॉईज डू नॉट एट, आता एट हे परत भूतकाळ आला, हे चुकलं. डू नॉट आलं तर त्याच्या पुढं पहिलंच रूप यायला पाहिजे, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब अँड फिल इन द ब्लँक इन सेंटेन्स. आता रिकाम्या जागा भरायच्यात तुम्हाला. ही डॅश डॅश अ पिक्चर, मग आता ही डॅश डॅश पिक्चरचं काय येईल रे? इज ड्रॉन, चुकलं. इजच्या पुढं आय एन जी रूप पाहिजे चालू काळात. दुसरं ड्रॉइंग, नुसतंच आय एन जी रूपात नाही जमत, त्याच्या आधी सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. ड्रॉ, हे तर काय भूतकाळ व्हायला आहे. ही ड्रॉज, म्हणजे ड्रॉ, हे पण ड्रॉ पण चुकलं. ड्रॉज पाहिजे होतं, हे पण चुकलं. तर अचूक उत्तर काय? ही इज ड्रॉइंग अ पिक्चर, तो एक चित्र काढत आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न पाहूया. आता आपल्याला काय दिलेले आहेत? क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. आता आपल्याला सरावासाठीचे प्रश्न दिलेले आहेत. लुक ॲट द पिक्चर, चित्राकडे पहा. कंप्लीट द सेंटेन्स यूजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब, चित्राकडे पहा आणि क्रियापदाचं योग्य रूप लिहा म्हणले. द स्पॅरोज म्हणजे काय? चिमण्या. द स्पॅरोज डॅश डॅश ग्रेन्स, अनेक चिमण्या आहेत. द स्पॅरोज इज इटिंग कसं येईल? अनेक चिमण्या असतील तर इथं आर यायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर काय? पहिल्याचं उत्तर एकदम बरोबर आहे. पहिल्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. द स्पॅरोज आर इटिंग ग्रेन्स. समजलं? पहा पुढचा प्रश्न. हां बघा, दुसरा प्रश्न. चूज द करेक्ट सेंटेन्स, योग्य वाक्य निवडायचं आहे तुम्हाला. मग आता कसं योग्य वाक्य निवडणार? ही डज नॉट कम्प्लिटेड हिज होमवर्क, हे येईल का रे? कसं येईल हे? ही डज नॉट, डज नॉट आलं तर क्रियापदाचं पहिलं रूप यायला पाहिजे पुढं. इथं तर ईडी रूप दिले, चुकलं. ही डू नॉट कम्प्लीट, ही डू नॉट कम्प्लीट हिज होमवर्क. आता डू नॉट येणारच नाही, कारण हिच्या पुढं डज येत असते. पुढचं, ही इज नॉट कम्प्लिटेड, चुकलं. इज नॉटच्या पुढं आय एन जी रूप पाहिजे होतं, हे पण चुकलं. ही डज नॉट कम्प्लीट, हे बरोबर आहे. डज आला असेल, डज नॉट आला असेल तर क्रियापद हे पहिल्या रूपात येते. ही डज नॉट कम्प्लीट, आणि डज का आलं तर ही तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यामुळं डज आलं. ही डज नॉट कम्प्लीट द होमवर्क. पहा पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट सेंटेन्स, खालीलपैकी योग्य किंवा बरोबर विधान कोणतं आहे? सांगा बरं. बघा आता 5वा प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज इन द पास्ट टेन्स, खालीलपैकी कोणतं सेंटेन्स म्हणजे कोणतं वाक्य इज इन द पास्ट टेन्स भूतकाळात आहे? शी इज, इज आलं म्हणजे वर्तमान काळ. बघा, शी इज ॲब्सेंट टुडे, वर्तमान काळ चुकलं. शी इज रायटिंग, इज आलं म्हणजे वर्तमान काळ चुकलं. शी विल, ही विल आलं म्हणजे भविष्यकाळ, हे पण चुकलं. मग शी वॉज, वॉज आलं म्हणजे भूतकाळ. शी वॉज व्हेरी काइंड, आपल्याला भूतकाळाचं सांगितलं होतं. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला पुढचा प्रश्न. चूज म्हणजे निवडा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब टू कंप्लीट द सेंटेन्स, निवडायचं आहे द करेक्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं योग्य रूप. ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचं योग्य रूप आपल्याला निवडायचं आहे. टू कंप्लीट द सेंटेन्स, वाक्य पूर्ण करण्यासाठी. काय बघा, डिड राधा डॅश डॅश हर पेन. मग आता डिड आलं तर कधीही क्रियापदाचं पहिलं रूप येतं आहे. मग डिड राधा फाउंड, फाउंड हे दुसरं रूप आहे. मग काय, फाइंड हे पहिलं रूप आहे. म्हणून 6व्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 2. डिड राधा फाइंड हर पेन. पुढचं आय एन जी रूप येणार नाही किंवा फाइंड्स पण येणार नाही भूतकाळ असल्यामुळं, उत्तर येईल 2. पुढचा 7वा प्रश्न पहा बरं. 7वा प्रश्न पण फार सोपा आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स, योग्य वाक्य निवडा. काय आहे 7वं बघा बरं. वी हॅव गो फॉर अ पिकनिक टुमारो. वी हॅव गो चुकलं. हॅव गो हे बरोबर नाही, हॅव टू पाहिजे होतं. बरं ठीक आहे. पुढचं वी शॅल गो. हां, वी शॅल गो आम्ही जाऊत. फॉर पिकनिक टुमारो आम्ही उद्या पिकनिकला जाऊत. म्हणून 7व्याचं उत्तर बघा पर्याय नंबर 2 करेक्ट आहे. वी वेंट आम्ही गेलो. फॉर पिकनिक टुमारो आता आम्ही गेलो उद्या, चुकलं.
इथं भूतकाळ आहे आणि भविष्यकाळाचं बोलायला चुकलं. वी शॅल गो फॉर अ पिकनिक यस्टरडे, भविष्यकाळाचं वाक्य आहे आणि भूतकाळातलं शब्द आला, चुकलं. म्हणून याचं उत्तर 7व्याचं पर्याय नंबर किती 2. पुढचा 8वा प्रश्न पहा बरं. विच ऑफ द फॉलोविंग इज अ करेक्ट सेंटेन्स, खालीलपैकी योग्य सेंटेन्स कोणते, वाक्य कोणते बघा बरं. नंबर 1, वी वेअर वॉन द मॅच, आम्ही वी वेअर वन द मॅच, आम्ही मॅच जिंकलो. वी वेअरच्या पुढं ING रूप येतं. पुढचं वी आर विन द मॅच, आम्ही जिंकलोत, मॅच जिंकलोत. हे पण नाही येणार, आरच्या पुढं ING रूप येत असते. तिसरं 8व्याचं तिसरं बघा, वी वोन द मॅच, आम्ही मॅच जिंकलो. विनचा भूतकाळ वन आणि हे साध्या भूतकाळाची रचना आहे, करता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप. म्हणून 8व्याचं उत्तर काय आलं, पर्याय नंबर 3. वी विन्स द मॅच, चुकलं. ही शी इट असेल तरच यस प्रत्यय येतं, हे पण चुकलं. म्हणून 8व्याचं उत्तर काय बरोबर आहे, पर्याय नंबर 3. 9, फाइंड द ऑड पेअर आउट, चुकीची जोडी शोधा. ॲम आणि विल, कसं रे हे कसं येईल, ॲम आणि विल हे पहिलीच जोडी चुकीची आहे. इजचा भूतकाळ वॉज, हॅजचा भूतकाळ हॅड, आरचा भूतकाळ वेअर. पण ॲम आणि विल हे चुकलं, हे ॲम वर्तमान, विल भविष्यकाळी, चुकलं. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 ही चुकीची जोडी ऑड पेअर. 10वा प्रश्न पहा काय दिले 10व्या प्रश्नात, पहा बरं. 10वा प्रश्न सांगतो काय आहे, व्हॉट विल यू राईट इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. व्हॉट विल यू राईट, तुम्ही काय लिहिताल, इन प्लेस ऑफ च्या जागी द क्वेश्चन मार्क, म्हणजे द क्वेश्चन मार्कच्या जागी तुम्ही काय लिहिणार आहात आज सांगा बरं. पास्ट आहे हे लॉफ्ड, बरोबर आहे, लॉफ्टचा भूतकाळ लॉफ्ड. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळात लॉफ्ट्स, एकदम बरोबर आहे, लॉफ्टचा भूतकाळ लॉफ्ड. आणि फ्युचर काय येईल रे, मग फ्युचर काय येईल, लॉफच क्रियापद घ्यावं लागेल, लॉफिंग तर ING रूप आहे. विल लॉफ्स, चुकलं. विलच्या पुढे यस येणारच नाही, विल लॉफ्ड हे पण येणार नाही, तर विल लॉफ येईल. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 विल लॉफ. हे भविष्यकाळाचं सहाय्यकारी क्रियापद आणि पहिलं रूप. फ्युचरचं काय येईल मग रूप, विल लॉफ. पुढं 11वा प्रश्न काय दिले, 11वा प्रश्न, विच फॉर्म ऑफ द वर्ब, विच फॉर्म ऑफ द वर्ब विल यू राईट इन द सेंटेन्स. विच फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे तुम्ही क्रियापदाचं कोणतं रूप, विल यू राईट तुम्ही लिहिताल इन द सेंटेन्स, वाक्यामध्ये तुम्ही क्रियापदाचं कोणतं रूप लिहिताल. 3 स्टुडंट्स डॅश डॅश ऑन अ बीच. 3 स्टुडंट्स म्हणजेच काय, 3 विद्यार्थी. डॅश डॅश ऑन अ बीच म्हणजे डॅश डॅश ऑन अ बीच म्हणजेच काय रे आता, 3 स्टुडंट्स म्हणजे 3 विद्यार्थी बीचवर काय करत असतील, नक्कीच बसलेले असतील. मग 3 स्टुडंट्स सॅट, भूतकाळ येईल, अनेक वचन असल्यामुळं तिथं सॅट. सिट्स येणार नाही कारण हे एक वचन नाही आहे. त्याच्यानंतर सिटिंग, ॲम इज आर वॉज वेअर काही असतं तर ING रूपाला असतं. वेअर सॅट हे पण येणार नाही. तर करेक्ट काय, 3 स्टुडंट्स सॅट बसलेले होते, 3 विद्यार्थी बसलेले होते ऑन द बीच. समजायले मुलांनो. पहा पुढचा प्रश्न. काळावर आधारित प्रश्न असल्यामुळं प्रत्येक प्रश्नाला वेळ लागतोय बरं का मुलांनो, पण प्रश्न समजून घ्या. हाच प्रश्न परीक्षेत येईल असं नाही, पण याच्यासारखे येतील म्हणून प्रत्येक प्रश्न समजून घ्या. क्वेश्चन नंबर 12, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स. चित्राचं निरीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. सम बॉईज रन इन द गार्डन, चुकलं. सम बॉईज आणि रन, चुकलं. इन द गार्डन हे गार्डनमध्ये रनिंग करत आहेत म्हणजे चालू वर्तमान काळ आहे, तर ह्याचं पर्याय करेक्ट काय, करता अधिक ॲम इज आर अधिक क्रियापदाचे ING रूप. ही रचना बरोबर आहे. म्हणून सम बॉईज आर रनिंग इन द गार्डन. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, काही मुले बागेमध्ये धावत आहेत, वर्तमान काळ. 13वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. मग आपल्याला काय करायचं, आता दिलेल्या वाक्यासाठी योग्य क्रियापदाचं रूप वापरायचं आहे. मग काय बघा 13वा प्रश्नाचं उत्तर, बेबीज डॅश डॅश अराउंड 206 बोन्स इन देअर बॉडी. म्हणजे लहान बाळांना असतात हाडं, 206 हाडे असतात जवळपास. मग आता काय असतातसाठी काय येईल, तर
एकदम बरोबर आहे. बेबीज अनेक वचन आहे म्हणून हॅज येणार नाही. बेबीज वेअर किंवा हॅड पण येणार नाही. होते नाही तर आहेत वर्तमान काळात म्हणून बेबीज हॅव. बेबीज हॅव अराउंड 206 बोन्स इन देअर बॉडीज. कळालं. पुढचा 14वा प्रश्न. राईट, काय दिले बघा, राईट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब इन द गिवन सेंटेन्स. ह्या दिलेल्या वाक्यात योग्य क्रियापदाचं रूप लिहा. सम डे म्हणजे काही दिवशी आय ॲम डॅश डॅश. एके दिवशी काय होईल, आय ॲम डॅश डॅश क्रिकेट ऑफ फॉर इंडिया. आय ॲम म्हणलं की आय एन जी रूप येते कधी तर. आय ॲम काय येईल, इथं आय एन जी नाही, इथं आय एन जी नाही, इथं आय एन जी नाही. दुसऱ्या ह्याच्यात आय ॲम गोईंग टू प्ले समडे. आय ॲम गोईंग टू प्ले क्रिकेट फॉर इंडिया. मी एक दिवस भारतासाठी क्रिकेट खेळेन. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढं पहा. पुढचा प्रश्न कोणता चालू आहे, 15वा. काय दिले 15व्या प्रश्नात, कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. कंप्लीट द सेंटेन्स म्हणजेच काय रे, वाक्य पूर्ण करा. युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाचं योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. द काऊ डॅश डॅश 2 हॉर्न्स. द काऊ म्हणजे गाय, गाईला 2 शिंग असतात म्हणून इथं गाय एकवचनी आहे आणि जवळ असणे किंवा बाळगण्यासाठी हॅव वापरतात तर इथं काय येईल, हॅज. द काऊ हॅज. 15व्याचं उत्तर काय, पर्याय नंबर 4. द काऊ हॅज 2 हॉर्न्स. 16वं. विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्सेस इज करेक्ट. विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्सेस इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे बघा. 16व्याचं पहिलंच वाक्य काय दिले, आय विल नेवर कम बॅक टू धिस हट. एकदम बरोबर आहे. मी कधीही येणार नाही. आय विल नेवर कम बॅक, मी वापस कधी येणार नाही टू धिस हट. एकदम बरोबर. आय हॅव नेवर कम बॅक नाही, हॅव म्हणजे जवळ असणे. आय ॲम नेवर कम नाही, ॲमच्या पुढं आय एन जी रूप येते, चुकलं. आय वॉज नेवर कम बॅक चुकलं, भूतकाळ आहे आणि आय एन जी रूप नाही म्हणून हे तिन्ही चुकले. पर्याय 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, हां 17वा प्रश्न काय दिलेला आहे पहा बरं. कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. प्रश्न सगळे सारखे आहेत मुलांना. आता प्रश्नाचे अर्थ कळायलेत ना तुम्हाला, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा यायलेत म्हणून. आय विश मी इच्छा करतो. आय डॅश डॅश फ्लाय भविष्यातली इच्छा आहे आणि हे वूड तर भूतकाळातलं सहाय्यक क्रियापद आहे. हॅज तर जवळ असण्यासाठी आहे. हे वॉज पण भूतकाळातलं आहे म्हणून उत्तर काय येईल, कुड. आय विश आय कुड फ्लाय. माझी इच्छा आहे मी भविष्यात उडावं, उडेन म्हणून कुड येईल. 17चं उत्तर पर्याय नंबर 3. पुढं 18वं. कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. पर्यायातून योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. आता प्रश्नाचे अर्थ कळतेत ना तुम्हाला. पहा, आवर बॉडी डॅश डॅश इटसेल्फ. आपली शरीररचना ही डॅश डॅश स्वतःला करते. मग कशी करते स्वतःला शरीररचना, एकदम बरोबर आहे, रिपेअर. मग आता रिपेअर हे तर रिपेअर झाले, पण साध्या वर्तमान काळाची रचना काय असती, कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप म्हणून आवर बॉडी रिपेअर्स असं येईल. पर्याय नंबर 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, 19वा प्रश्न. विच सेंटेन्स म्हणजे कोणतं वाक्य, विच सेंटेन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज इज करेक्ट. पर्यायातलं, अल्टरनेटिव्ज म्हणजे काय, पर्यायातलं कोणतं वाक्य करेक्ट आहे. यू मस्ट टू गो म्हणजे असं कसं होईल रे, यू मस्ट टू गो येईल का हे. यू मस्ट गो हे बरोबर आहे. यू मस्ट टू गो चुकलं. यू मस्ट गोईंग, मस्टच्या पुढं आय एन जी रूप येतच नाही. मग काय येईल, पर्याय नंबर 3 बरोबर आहे. यू मस्ट गो. आपण आत्ताच चर्चा केली ती म्हणून 19व्याचं उत्तर काय, पर्याय नंबर 3. पुढं 20वा प्रश्न. हा पण सोपा आहे बरं का मुलांनो. पहा बरं काय दिलं 20व्या प्रश्नात. फाइंड द मिस्टेक. फाइंड द मिस्टेक म्हणजे काय, चूक शोधा. फाइंड द मिस्टेक इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातली मिस्टेक पहा. अँड चूज द करेक्ट सेंटेन्स आणि योग्य वाक्य निवडा फ्रॉम द गिवन ऑप्शन. आणि ह्या ऑप्शनमधून योग्य वाक्य निवडा. पहिलं मिस्टेक काय पहा. ही मेड देम क्राईंग. क्राईंग कसं येईल, आय एन जी रूप चुकलं म्हणून ह्याचं उत्तर काय, चूक कळाली तर चूक दुरुस्त करा. ही मेड देम क्राय. कळालं. 20व्याचं उत्तर काय, पर्याय नंबर 4. वाक्यरचनेनुसार ही मेड म्हणजे त्याने रडवले, त्यांना ही मेड देम क्राय, त्याने
भूतकाळातलं वाक्य आहे. मेड म्हणजे काय? क्राय म्हणजे रडायला भाग पाडले. चला पुढचा प्रश्न. 21वा प्रश्न काय सांगतो? अरेंज द फॉलोइंग वर्ड्स. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स म्हणजे काय? खालील शब्द मांडणी करायची. कशी? इन ऑर्डर अँड फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. कर्ता, कर्म, क्रियापद अशा कॉम्प्लिमेंट अशा पद्धतीनं रचना मांडणी करायची आणि अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. वी मनी नीड थिंग्स टू बाय. आता बघा, आपण जास्त त्रास घ्यायचाच नाही. इथं दिलेलं आहे बघा 4. त्या 4पैकी योग्य कोणतंही शोधायचं बरं का. कर्ता, कर्म, क्रियापद. वी 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 कर्ता आलं, बरोबर आहे. आता कर्ता क्रियापद कोणतं आहे? वी नीड. काय येईल बघा बरं? वीच्या पुढं काय आहे? नीड. वी नीड बरोबर आहे. कर्ता आणि क्रियापद पण बरोबर आहे. वी नीड टू बाय. चुकलं, हेच चुकलं बघा. टू बाय चुकलं. वी बाय हे पण चुकलं, कारण वीच्या पुढं क्रियापद येते, बाय चुकलं हे. वी नीड मनी आलं बघा. वी कर्ता, नीड क्रियापद, मनी म्हणजे काय पाहिजे आपल्याला? कशाची गरज आहे? मनीची गरज आहे. वी नीड मनी कशासाठी? टू बाय थिंग्स. आलं का वाक्य? म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न. 2च प्रश्न राहिलेत मुलांनो आपले. चला काय आहे? 22वा प्रश्न. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. आता खालील शब्द अरेंज करायचे आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. ऑन अर्थ पीपल मी लव. आता हे मागं पुढं दिलेले आहेत. मग उत्तर काय? कर्ता कोण आहे? पीपल. पीपल 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 सगळं बरोबर आहे. पीपल लव क्रियापद बरोबर आहे. आता पीपल लव ऑन अर्थ मी, हे काय अर्थपूर्ण होईना बघा. पीपल पण कुठले पीपल? पीपल ऑन अर्थ. हां, हे वाक्यरचना बरोबर आहे बघा. पीपल ऑन अर्थ हे एवढा करता आहे. पीपल ऑन अर्थ करता. पीपल लव हे चुकलं. पीपल ऑन अर्थ क्रियापद पाहिजे, हे मी चुकलं. आणि इथं पीपल ऑन अर्थ हे चुकलं. तर चौथं बघा, पीपल ऑन अर्थ म्हणजे हे झाला एवढं करता आणि पुढं क्रियापद काय? लव म्हणजे प्रेम करतात. पीपल ऑन अर्थ पृथ्वीवरचे लोक प्रेम करतात. मी म्हणजे मला. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं करता, क्रियापद आणि कर्म. कुणाला करतात? तर मला. अशा पद्धतीनं. पुढचा शेवटचा प्रश्न बघा, आणि परीक्षेत आलेला आहे. म्हणजे हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे बरं का. ह्याच्यावर परीक्षेत प्रश्न येतात. 23वा प्रश्न. सिलेक्ट द सुटेबल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यासाठी एक सुटेबल वाक्प्रचार निवडायचा आहे. डॅश डॅश देअर लिव्ड अ किंग. मग आता डॅश डॅशमध्ये काय येईल रे? फ्रेज, वाक्प्रचार. लॉंग लॉंग ॲगो. एकदम बरोबर आहे, पहिलंच बरोबर आहे. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ किंग. खूप खूप वर्षापूर्वी एक राजा राहत होता. तरी दुसरा पर्याय बघू. मेनी इयर्स फ्रॉम नाऊ. चुकलं. मेनी इयर्स फ्रॉम नाऊ देअर लिव्ड. चुकलं. डे आफ्टर टुमारो. चुकलं. जस्ट नाऊ. चुकलं. पर्याय नंबर 1च बरोबर आहे. मुलांनो, बघितलात तुम्ही हा प्रश्न परीक्षेत आला होता आणि किती सोपा होता. असेच सोपे सोपे प्रश्न परीक्षेत येत असतात. तुम्ही फक्त काळजीपूर्वक प्रश्न वाचा, अभ्यास प्रामाणिकपणे करा आणि समजून घ्या. ग्लोसरी तुमची वाढवा, शब्दसाठा वाढवा. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये खूप छान यश मिळेल. म्हणून प्रयत्न करा. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक मुलांनो.